हे काय बघायचं तुला? काही पण चालेल. नमस्कार, माझं नाव सागर जोशी. मी निमिषा केसकर जोशी. नमस्कार. काही पणच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आहे गुढीपाडवा स्पेशल एपिसोड. शुभेच्छा तर आहेतच, पण आम्ही विचार केला की आपल्याला नवीन वर्षाबाबतीत कुठली माहिती ऐकायला किंवा बघायला आवडेल आणि त्याच्यानुसारच आम्ही आजचा व्हिडिओ तुमच्या समोर सादर करतोय. तर गोष्ट साधारण 2000 वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा स्मार्टफोन्स नव्हते, वेगवेगळे टाइम झोन्स नव्हते आणि छापील कॅलेंडर सुद्धा नव्हते. अख्खा आशिया खंड एकच विचार करत होता, वसंत ऋतू कधी येणार. भारतामधले शास्त्रज्ञ चंद्राच्या हालचाली आणि सूर्याच्या मार्गावर लक्ष ठेवून होते. त्यांचं निरीक्षण आणि गणित याच्यावरच भविष्यात काय होणार आहे हे ठरत. त्यातूनच उगमाला आले गुढीपाडवा आणि उगादी सारखे सण. हे सण चंद्राच्या हालचालीप्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात केव्हा होते हे सांगते, तसंच वसंत ऋतूची सुरुवात कधी होते हेही सांगते. भारताच्या बाजूलाच आहे चीन आणि त्यांच्याकडे सिमिलर गोष्टी घडत होत्या. ते चीनी लोक सुद्धा सूर्य बघत होते, तारे बघत होते, चंद्राच्या हालचाली बघत होते आणि त्या सगळ्या गणितावरून आधारित झालं चायनीज न्यू इयर. चायनीज आणि भारतीय संस्कृती अशा वेगवेगळ्या असल्या तरी सुद्धा या दोन्ही संस्कृती अशा एकट्यानं. दोन्ही संस्कृतींमध्ये सिल्क रूटच्या मार्गाने रेशमी कपडे, मसाले, मौल्यवान धातू, मौल्यवान दगड या सगळ्या गोष्टींची देवाणघेवाण होतच होती. आणि याचप्रमाणे अजून काही महत्वाच्या गोष्टींची देवाणघेवाण झाली, ती म्हणजे विचार, गणित आणि खगोलशास्त्राचं ज्ञान. आणि म्हणूनच शतकानंतर जरी या दोन्ही संस्कृतींनी आपापली कॅलेंडर बनवली तरी सुद्धा ती सारखीच दिसतात, कारण ती सारख्याच चंद्र, सूर्य आणि ताऱ्यांवर आधारित आहे. थोडक्यात काय तर जसं भारतात आपण गुढीपाडवा साजरा करतो तसंच चायनामध्ये चायनीज न्यू इयर साजरे करतात. आणि हे दोन्ही सण किंवा हे दोन्ही नवीन वर्ष साजरा करण्याच्या पद्धती या जुन्या खगोलशास्त्रज्ञांच्या निरीक्षणावरच्या परंपरा फक्त चालवत आहेत. संस्कृती वेगळ्या, नावं वेगळी, मे बी सणही वेगळे, पण उद्देश एकच. हिवाळा संपला आणि जग हे रिसेट झालं. आणि आज आपण सुद्धा पूर्ण जगाप्रमाणे ग्रेगोरियन कॅलेंडर नुसार 1 जानेवारीला नवीन वर्षाची सुरुवात साजरी करतो. वेस्टर्न न्यू इयर म्हणजे शॅम्पेन, पार्टी आणि नव्या वर्षाची सुरुवात. तर चायनीज न्यू इयर म्हणजे लुनर कॅलेंडर नुसार कुटुंब आणि संपत्ती याचा उत्सव. आणि भारतात आपण साजरे करतो न्यू इयर एकदा नाही, दोनदा. एकदा चंद्राच्या लयेवर आणि दुसऱ्यांदा सूर्याच्या मार्गावर. भारतात नावं वेगवेगळी आहेत, अनेक आहेत, पण संकल्पना एकच. भारतात कदाचित जगातील सर्वात मोठी नवीन वर्षाची सुरुवात साजरी होते. फक्त त्याला एक नाव नाही आणि यातली विविधता हीच भारताची सुंदरता आहे. तर भारतात चंद्र आणि सूर्य दोन्हीच्या आधारित नवीन वर्ष साजरे केले जाते. तर त्याच्यातलं स्पेसिफिकली जे चंद्राच्या कॅलेंडरवर किंवा लुनर कॅलेंडरवर बेस न्यू इयर सण साजरे करतो त्याच्यात येतो गुढीपाडवा आणि अजून पण काही सण. हे साधारण मार्च एप्रिल या महिन्यांमध्ये येतात. गुढीपाडव्याबद्दल तर आपल्याला माहितीच आहे. आपण गुढी उभारतो, घराची साफसफाई करतो, रांगोळी असते, तोरण असतं आणि कडीलिंबाची पानं असतात. आपण त्याचा रस पितो किंवा ती खातो, ती चावतो, जेणेकरून आपल्याला कडू कशी चव असते हे लक्षात राहायला पाहिजे. गोड चवीचं महत्व जास्त समजण्यासाठी म्हणूनच असतात गाठी, म्हणूनच असतं पानात काहीतरी एखादं गोड. श्रीखंड, आम्रखंड, चितळेंच्या लाईनीत उभं राहून चक्का घ्यायचा आणि त्याचं श्रीखंड किंवा आम्रखंड करायचं आणि अजून बरेच काही गोड पदार्थ खातो आपण. कर्नाटका, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये होतो उगादी, म्हणजे नवीन युगाची सुरुवातच. आणि आपल्याकडे जसं गोड आणि कडू या 2 चवींवर आपण भार देतो तसं इथे 6 चवींवर भार देतात. 6 चवी म्हणजे कुठल्या? तर गोड आणि तिखट झालं, खारट, आंबट, तुरट आणि कडू. आपल्यासारखंच त्यांच्याकडे पण तोरण आहे, कडीलिंबाची पानं आहेत, झेंडूची फुलं आहेत, झेंडूच्या माळा आहेत, पंचांग पाहणं सुद्धा आहे. आता वळूया आपण काश्मीरमध्ये. नवरेह नावाचा त्यांचा गुढीपाडवाच म्हणल्याजोगी एक थाळी सजवतात. त्या थाळीमध्ये असते तांदूळ, दही, साखर, नवीन गवत, फुलं
आणि चांदीची नाणी. खाण्यामध्ये स्पेशल म्हणलं किंवा जेवणात स्पेशल काय असं विचारलं तर दम आलू ही तर काश्मीरी स्पेशलिटी आपल्याला माहितीच आहे. आणि तेहरी किंवा तेहेर नावाची एक खिचडी सारखा एक पदार्थ असतो, तो त्यांच्याकडे आवर्जून करतात नवीन वर्षी. सिंधी लोकांचं पण चंद्राच्या आधारितच न्यू इयर असतं, नवीन वर्ष असतं. त्यांचे जे देव आहेत झुलेलाल, त्यांची पूजा होते आणि नैवेद्य दिला जातो. तेहरी जे आपण काश्मीर थाळीत म्हणलं ते यांच्याकडे पण असतं. मे बी एक सिंधी व्हर्जन असेल त्याचं, मी अजून खाल्लं नाही, बट आय वुड लव्ह टू ईट. आणि साई भाजी एक नवीन प्रकार कळला आणि ऑफकोर्स दाल पकवान. आता बघूया सोलर कॅलेंडरवर आधारित म्हणजे सूर्याच्या मार्गावर हालचालींवर आधारित कॅलेंडर प्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात. हे सण साधारण 13-14 एप्रिल म्हणजे चंद्राच्या कॅलेंडरपेक्षा थोडेसे उशिरा येतात. पहिल्या सणाबद्दल आपण ऐकलं असेलच, बैसाखी. ही पंजाबात साजरी होते. बैसाखीला गव्हाची कापणी केली जाते. भांगडा आणि गिद्धा हे नृत्य प्रकार केले जातात. पुरुष कुर्ता आणि पगडी आणि बायका फुलकारी परिधान करतात. शिखांसाठी 1699 मध्ये खालसा पंथाची स्थापना करण्यात आली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बैसाखीला खाण्यात काय असतं, आपल्याला सगळ्यांना ही नावं माहितीच आहेत. सरसोदा साग, मक्के दी रोटी आणि लस्सी. आता वळूया आसामकडे. बोहाग बिहू किंवा रोंगाली बिहू हा सण 7 दिवस साजरा केला जातो. नाच गाणं होतं आणि महत्वाचं म्हणजे गमछा, आपल्याला माहिती आहे आपला पंच असतो, त्याची देवाणघेवाण केली जाते. खाण्यामध्ये पिठा, लाडू आणि जोलपान या गोष्टी खाल्ल्या जातात. मला वाटतं की ही नावं जितकी कठीण आहेत उच्चारायला तितकीच त्यांची चव खूप चांगली आहे. आता जाऊया डाऊन साऊथ केरळकडे. केरळमध्ये साजरा होतो विशू. विशूसाठी एक स्पेशल थाळी सजवली जाते. या थाळीमध्ये कृष्णाची मूर्ती, काकडी, नारळ, भात, सुपारी आणि सोन्याचे दागिने असतात. या सणाला नवीन साड्या घेतल्या जातात आणि नेसल्या जातात. पण खाण्यात काय असतं? खाण्यात आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की ओणम सध्या, तर ही सध्या विशू मध्ये सुद्धा खाल्ली जाते. सध्यामध्ये 26 वेगवेगळ्या प्रकारचे सात्विक पदार्थ असतात. बंगलोरमध्ये असल्यामुळे आम्ही दोघांनी सध्या ओणमसाठी खाल्लीच आहे. आपल्या महाराष्ट्रीयन नैवेद्याच्या थाळीप्रमाणेच ओणम सध्या किंवा विशूसाठीची सध्या सुद्धा अप्रतिम लागते. आता केरळवरून वळूया केरळच्या शेजारी तमिळनाडूमध्ये. पुथंडू हा सण एकदम भव्य पद्धतीने मंदिरात साजरा केला जातो. या सणासाठी मांगे पचडी नावाचा पदार्थ केला जातो, ज्याच्यामध्ये गोड, कडू, तिखट आणि आंबट या सगळ्या चवी असतात. आपण तमिळनाडूमध्ये आहोतच, बे ऑफ बेंगॉलला लागूनच जाऊया उत्तरेकडे, पश्चिम बंगालमध्ये. पश्चिम बंगालमध्ये साजरा होतो पोहेला बैशाख. या सणाला मेळे लागतात, नवीन पंजिका घेतल्या जातात आणि आपल्याला माहितीच आहे वेस्ट बेंगॉल मधले मासे सुद्धा व्हेजिटेरियन असतात, त्याच्यामुळे या सणाला इलिश मासा, मिष्टी दोई आणि रसगुल्ला खाल्ला जातो. तुम्ही पॅटर्न नोटीस केला का? सोलर कॅलेंडर असू दे नाही तर लुनर असू दे, म्हणजे सूर्य किंवा चंद्राचं कुठलंही कॅलेंडर तुम्ही फॉलो करा, साधारण नवीन वर्षात काय होतं तर आपण कुटुंबियांबरोबर आपण सण साजरा करतो, घर सजवतो, नवीन खायला प्यायला काहीतरी करतो, नवीन कपडे घालतो, पूजा अर्चना शुभारंभ असतो. थोडक्यात सांगायचं तर कॅलेंडर वेगळं, नाव वेगळं, डेट वेगळी, पण भावना सारखीच, नाही का? पाश्चिमात्य देशात काय सरसकट 1 जानेवारीला नवीन वर्ष साजरा करायचं. चीनमध्ये चंद्रदर्शिकेनुसार म्हणजे लुनर कॅलेंडरनुसार कुटुंब, नशीब आणि संपत्ती साजरी केली जाते. आणि भारतात आपण तर भन्नाटच होत. एकदा नाहीतर दोनदा नवीन वर्ष साजरं केलं जातं चंद्र आणि सूर्याच्या हालचालींवर आधारित. गुढीपाडवा, उगादी, बैसाखी, पुथांडू, लिस्ट संपतच नाही. थोडक्यात काय, भारतात कदाचित आपण जगातली सगळ्यात मोठी नवीन वर्षाची सुरुवात साजरी करतो. आपण फक्त त्याला एक नाव द्यायचं विसर, पण काही हरकत नाही, कारण या वेगवेगळ्या नावांमध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतींमध्येच भारताच्या विविधतेत एकतेचं प्रमाण आणि हीच भारताची सुंदरता. आपण लहानपणी असं मराठी हिंदीच्या निबंधामध्ये लिहायचो ना, विविधता में एकता वगैरे, त्याचं जेव्हा तुम्हाला खरं उदाहरण समोर डोळ्यासमोर दिसतं तेव्हा इतकं वाढीव वाटतं. माझ्या ऑफिसमध्ये असेल, सागरचे मित्र असतील किंवा आमचे ओरिजिनल जे जुने मित्र असतील, इथले बँगलोर मधले नसतील, बट सगळे साधारण सेम सण साजरे करतात, बट काहीतरी पद्धत वेगळी आहे, काहीतरी खायला वेगळं आहे, काहीतरी कपडे वेगळे घातलेत किंवा कुठल्या तरी एका वेगळ्या पूजेला गेले किंवा वेगळी पूजा घरी केली, हे बघायला खूप भारी वाटतं.
आपण महाराष्ट्रातल्या लोकांनी गुढीपाडवा हा खूप आनंदाने साजरा केलाच पाहिजे. पण आपले मित्र, आपले शेजारी हे जर वेगळ्या पद्धतीने नवीन वर्ष साजरं करत असतील तर आपण त्यांच्याही सणांमध्ये सामील व्हायला पाहिजे आणि त्यांना सुद्धा आपल्या सणांमध्ये सामील करून घ्यायला पाहिजे. यानेच आपण विविध असलो तरी सुद्धा एकत्र येऊ शकतो. आमचा या व्हिडिओचा प्रयत्न थोडासा वेगळा होता. आम्हाला काही भाषण नाही द्यायचंय, पण आमचे स्वतःचे काही असे एक्सपिरियन्सेस आले जिथे आम्ही काही नवीन सेलिब्रेशन्स अटेंड केले, काही नवीन याच्यात भाग घेतला आणि आम्हाला खूप त्याच्यातनं भारी वाटलं. मे बी ही एक गोष्ट आहे जी फक्त पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक किंवा तुम्ही ज्या शहरातले असाल, जर तिथेच राहत असाल तर कदाचित हे तुम्हाला बघायला मिळणार नाही. बट आता आम्ही बँगलोरमध्ये राहतो, काही वर्ष झाले आणि हे बघतोय, तर आम्हाला खूप त्याचं म्हणजे कौतुक वाटतं आणि आपल्या स्वतःच्या सणाची किंमत जास्त वाढते. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. म्हणजे तर आमचा छोटासा प्रयत्न होता या व्हिडिओमधनं हे सांगण्याचा की जे आपल्याला नवीन आहे ते पण खूप छान आहे आणि आपलं तर खूपच छान आहे. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा, कॉमेंट करून सांगा किंवा आम्हाला व्हॉट्सअप करा. आमच्या इंस्टाग्राम बरोबर आमच्याशी इंटरॅक्ट करा, फॉलो करा आम्हाला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर व्हॉट्सॲपवर लिंक शेअर करा, म्हणजे त्यांना कळेल की तुम्हाला हा व्हिडिओ पर्सनली आवडला. आजच्या व्हिडिओमधले कुठले खाद्यपदार्थ तुम्हाला सुद्धा खावेसे वाटतात आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा. आणि काही पणचे जे रसिक प्रेक्षक आहेत त्यातले बरेच जण काका काकू आजी आजोबा या वयाचे, तर आमच्या पिढीपेक्षा लहान पिढीच्या तर्फे तुमच्यासाठी एक प्रश्न आहे आणि तो आम्हाला कॉमेंटमध्ये त्याचं उत्तर कळवा की गुढीपाडवा आणि दिवाळीचा पाडवा या दोन्हीमध्ये फरक काय, हे कुठल्या नवीन वर्षाची सुरुवात साजरी करतात आणि बायकोला गिफ्ट कधी देतात ते आय थिंक दोन्ही पाडव्याला द्यायचं असतं. बायकोला गिफ्ट नेहमीच द्यायचं असतं. तुमचं लग्न झालं नसेल किंवा नवीन झालं असेल तर एक तुमच्यासाठी टीप. मला एक छोटंसं गिफ्ट मिळालं आणि जर माझे काही दागिने नवीन वाटत असतील तर त्याच्यात तुम्हाला दिसेल. आणि याच बाबतीत एक स्पेशल व्हिडिओ आणि काही पणचे 1000-2000 सबस्क्रायबर्स सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही एक स्पेशल लाईव्ह स्ट्रीम लवकरच घेऊन येत आहोत. तर काही पणला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. थँक्यू सो मच. नमस्कार.